विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारीबाबत सर्व जिल्हा प्रमुखांची मंगळवारी मातोश्रीवर बैठक बोलावली होती। या बैठकीसाठी सूर्यवंशी देखील उपस्थित होते। पण या बैठकीनंतर महिला पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवर त्यांची चौकशी होण्याची शक्यता एका पदाधिकाऱ्यानं बोलून दाखवली आहे। नेमकी चौकशी का होणार आहे आणि तक्रारी काय आहेत हे आपण जाणून घेऊया। महिला पदाधिकाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आहे। सूर्यवंशींकडून उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांच्याकडून महिला आघाडीच्या सदस्यांना अश्लील मेसेज केले जात असल्याची तक्रार केली गेली आहे। इंदिरानगर भागातील माजी महिला संघटक श्रुती नाईक आणि युती सेनेच्या पदाधिकारी राणी गवळी यांनी माध्यमांकडे जिल्हा प्रमुखांनी केलेल्या अश्लील मेसेज, मध्यरात्री केलेल्या व्हिडिओ कॉल्सचे पुरावे सादर केलेत। दरम्यान या आरोपाबाबत सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही। तर महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी बाहेरगावी असल्याचं सांगून बोलण्यास नकार दिलाय। उबाटा शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांना भेटून पक्षाचे जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांच्या विरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल न घेतल्यास सामूहिक राजीनामे देण्याची तयारी देखील दर्शवली आहे। आता या संदर्भात उबाटाकडून काय कारवाई होतीये, तर या संदर्भात उबाटाकडून काय दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संविधान न्यूज, नाशिक।